ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा, मन शांत करा. पूर्वीपासून आपल्याकडे 4 वर्णामध्ये सगळ्या लोकांना विभागलेलं आहे. ब्राह्मण हे हुशार आणि ब्रह्मदेवाची निर्मिती असलेले, म्हणून त्यांना ब्रह्मदेवता असंही मानलं जातं. त्यांचीच आज एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ध्यानात. अकबराने एका ब्राह्मणाला दयनीय अवस्थेत भीक मागताना पाहिलं. तेव्हा तो बिरबलाकडे वळून उपहासाने म्हणाला, बिरबल, हे तुमचे ब्राह्मण आहेत? जो ब्रह्मदेवता म्हणून ओळखला जातो ते भिकारी आहेत? त्यावेळी बिरबल काहीच बोलला नाही. पण जेव्हा अकबर राजवाड्यात गेला तेव्हा बिरबल परत त्याच्याकडे आला आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला विचारलं, तू भीक का मागतोस? ब्राह्मण म्हणाला, माझ्याकडे काही नाही. पैसा, दागिने, जमीन जुमला काही नाही. मी जास्त शिकलेला पण नाही. त्यामुळे कुटुंब निर्वाहासाठी आमचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून मी भीक मागतो. ती माझी अगदी खरंच मजबुरीच आहे. मी काय करू दुसरं? बिरबलाने विचारलं, भिक्षा मागून एका दिवसात तुला काय मिळतं, किती मिळतं? ब्राह्मणाने उत्तर दिलं, मला 6 ते 8 अशरफी मिळतात. बिरबल म्हणाला, तुला काही काम मिळालं तर हे भीक मागणं बंद करशील? ब्राह्मणाने विचारलं, काय करू मी? बिरबल म्हणाला, तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं लागेल आणि स्वच्छ कपडे परिधान करून गायत्री मंत्राच्या 108 माळा जपाच्या कराव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला दररोज 10 अशरफी मिळतील. ब्राह्मणाने बिरबलाचा प्रस्ताव मान्य केला. पण तुम्ही भीक मागणं मात्र बंद करायचं. दुसऱ्या दिवशीपासून ब्राह्मणाने भीक मागणं बंद केलं आणि मोठ्या भक्तिभावाने सकाळी उठून गायत्री मंत्राचा जप सुरू केला. भेट म्हणून मिळणाऱ्या 10 अशरफीवर तो खुश होता. संध्याकाळी तो घरी परतत असे. काही दिवसांनी ब्राह्मणाची खरी भक्ती आणि तळमळ बघून बिरबलाने गायत्री मंत्रोच्चाराची संख्या आणि अशरफीची संख्या दोन्ही वाढवलं. आता गायत्री मंत्राच्या सामर्थ्यामुळे ब्राह्मणाला भूक, तहान आणि शारीरिक व्याधींची चिंताच राहिली नाही. गायत्री मंत्राच्या जपामुळे त्याचा चेहरा उजळू लागला. लोकांचं लक्ष ब्राह्मणाकडे आकर्षित होऊ लागलं. त्याचं दर्शन घेण्यासाठी लोक येऊ लागले. त्याला पाहून मिठाई, फळं, पैसे, कपडे असं देऊ लागले. आता त्याला बिरबलाकडून मिळणाऱ्या अशरफींची सुद्धा गरज राहिली नाही. ब्राह्मणाला भक्तिभावाने अर्पण केलेल्या वस्तूंचेही अजिबात आकर्षण राहिले नव्हते. तो त्या लोकांमध्ये वाटून टाकत असे. फक्त तो नेहमी मनाने गायत्री मंत्राचा जप मात्र करू लागला. एक ब्राह्मण संताने गायत्रीचा जप केल्याची बातमी सर्वत्र पसरू लागली. दूर दूरवरून भाविक त्याच्या दर्शनासाठी येऊ लागले. ब्राह्मणाच्या तपश्चर्येच्या ठिकाणी एक मंदिर आणि आश्रम बांधून भाविकांना तिथे यायची सोय झाली. ब्राह्मणाच्या तपश्चर्येची कीर्ती अकबरालाही मिळाली. बादशहाने दर्शनाला जायचं ठरवलं आणि तो शाही भेटवस्तू घेऊन शाही वैभवात बिरबलासह साधूला भेटायला गेला. तेथे पोचल्यावर
त्या शाही भेटवस्तू त्यांनी ब्राह्मणाला अर्पण केल्या. मनापासून नमस्कार केला. एवढा तेजस्वी ब्राह्मण पाहून तो आनंदाने भारावून गेला. भरलेल्या अंतःकरणाने राजा बिरबलासह बाहेर पडला. मग बिरबलांना विचारलं, तुम्ही या संताला ओळखता का? अकबर म्हणाला, नाही बिरबल, आज मी त्याला पहिल्यांदाच भेटलोय. तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, तुला ते चांगलंच माहीत आहेत की. हाच तो भिकारी ब्राह्मण ज्याच्यावर तुम्ही एकदा उपहासाने म्हणाला होतात. तो काय ब्राह्मण आहे? ब्रह्मदेवता म्हणता तुम्ही त्याला? तो तर भिकारी आहे. पण आज तुम्ही स्वतःच त्या ब्राह्मणाच्या चरणी मस्तक टेकवलं. अकबराच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. त्यांनी बिरबलाला विचारलं, हा मोठा बदल कसा झाला बिरबला? बिरबल म्हणाला, महाराज, तो मुळात ब्राह्मण आहे. परिस्थितीमुळे तो आपल्या धर्मातील सत्य आणि शक्तींपासून दूर गेला होता. धर्माच्या एका गायत्री मंत्राने ब्राह्मणाला ब्राह्मण खरं बनवलं आणि सम्राट त्याच्या पाया पडायला येऊन तेही भाग पाडलं. कारण ब्राह्मण आसन आणि तपश्चर्येपासून दूर राहायला लागले तर त्यामुळे त्यांना त्रास होतो. सध्या सर्व ब्राह्मणांनी त्यांच्या कर्माशी पुन्हा संबंध जोडण्याची जरूर झाली आहे. त्यांचे संस्कार जाणून घ्यायची आणि ते पालन करण्याची सुद्धा गरज निर्माण झाली आहे. मग बघा समाजात तुमचा मान कसा वाढेल आणि तुम्हाला सगळ्या लोकांकडून आपोआप चांगली वर्तणूक मिळेल. जे मूळ ब्रह्मामध्ये विलीन होण्याची क्षमता आहे तेच ब्राह्मण आहेत. जर ब्राह्मण त्यांच्या कृती मार्गावर दृढपणे चालत राहिले तर दैवी शक्ती आपोआप त्यांच्या मागे येतील. यावर विश्वास ठेवा आणि आपलं वर्तन त्यानुसार करायचा प्रयत्न करा. बघा, आपलंही वर्तन असं करता येतंय का? आणि आपल्यालाही तेजस्वी ब्राह्मण होता येतंय का? बघा करून, नक्की जमेल तुम्हाला. आता 2 मिनिटं शांत बसा. आता मन शांत झालंय. गायत्री मंत्राच्या ऐवजी रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष, विष्णू सहस्रनाम, कुठलंही स्तोत्र, गीता पाठ येत असेल तर गीता तुम्ही म्हणा आणि तुमच्यात झालेले बदल स्वतः अनुभव करा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.